शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आणि हा हप्ता कोणत्या तारखेला खात्यात येणार? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहे। राज्याच्या कृषी विभागाकडून या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली की लवकरच 2000 रुपयांचा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। आता हप्ता वितरणाची सद्यस्थिती जर बघितली शेतकरी मित्रांनो, तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरण करण्यासाठी राज्याचे कृषी विभागाने अर्थ विभागाकडे आवश्यक निधींची मागणी सुद्धा केलेली होती। विशेष म्हणजे 8 डिसेंबर रोजी झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या सुद्धा मंजूर केल्या। आता त्या पुरवणी मागण्या कशा होत्या, तर शेतकरी मित्रांनो त्याआधी बघूया आपण की आधार बँक लिंकिंग आवश्यक का असते। तर राज्यातील सुमारे 2,26,000 शेतकरी बांधवांचे आधार कार्ड अद्यापही बँक खात्याशी जोडलेले नाही। हे सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे आणि या ज्यांनी 2,26,000 या शेतकऱ्यांनी आधार बँकेशी जोडले नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने खूप मोठ्या निधींची तरतूद सध्या केली आहे। वितरणाची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी आवश्यक असलेली रकमेला सुद्धा मंजुरी आलेली आहे। वित्त विभागाकडून सुमारे 1780 ते 1800 कोटी रुपयांचा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी वापरला जाणार आहे। आता राज्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता सरकार आचारसंहिता लागण्यापूर्वी हा हप्ता देण्याच्या तयारीत आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजेच फेब्रुवारी 2026च्या पहिल्या 15 म्हणजे येणाऱ्या 10 ते 12 दिवसात ही रक्कम थेट डीबीटीद्वारे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा काय हप्ता एकत्र येणार? तर असे नाही शेतकरी मित्रांनो। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला तर 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान येणार आणि त्याचबरोबर फेब्रुवारीच्या एंडिंगला म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटला हा पीएम किसानचा हप्ता येणार। म्हणजे 2 हप्ते एकत्र येऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो। आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आता फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे। आता व्हिडिओमधील जर निष्कर्ष बघितला शेतकरी मित्रांनो, तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार असून ज्या शेतकऱ्यांनी नुकताच फार्मर आयडी काढलेला आहे त्यांना मागील प्रलंबित हप्त्यासह लाभ मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे फार्मर आयडीचा असा फायदा आहे शेतकरी मित्रांनो की जे तुमचे मागील जे हप्ते अडकलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला एकत्र मिळणार आहे। म्हणजे एकूणच शेतकऱ्यांना 5-6 हजार रुपयांची आर्थिक मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।